आज मी तुम्हाला मक्याचे आप्पे बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 2 कणसं आणली होती आणि बघा मी सोलून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने सोलून घेतलेले, स्वच्छ धुवून पण घेतलेले आहेत। पण हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया। ह्याला काय करणार आहे, दरदर करून घ्यायचं, बंद चालू करून। 2च वेळा बघा मी बंद चालू करून घेतलेलं, असं दरदर झालेलं आहे। वाडगं घेऊया आणि वाडग्यामध्ये आपण हे सगळं काढून घेऊया। त्याच्यामध्ये टाकणारे बघा छोटा अर्धा चमच्याला कमी असे चिली फ्लेक्स घेतलेले आहे। छोटा अर्धा चमचा धने जिरे पावडर आहे। छोटा अर्धा चमच्याला कमी असं चाट मसाला घेतलेला आहे। 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत अशी। छोटा अर्धा चमचा सफेद तीळ, कोथिंबीर जरा जास्तच घेतलेली आहे। त्यात टाकायचे बघा 1 हिरवी मिरची, आलं लसूण कुटून घेतलेला आहे। थोडीशी एकदम हिंग पावडर, चवीप्रमाणे टाकायचे मीठ। आता ह्या चमच्याच्या मापानं बघा 1 चमचा तांदळाचं पीठ आणि 1 चमचा चण्याच्या डाळीचं पीठ घेतलं होतं। 2 चमचे बारीक रवा। हे पहिलं आता चांगलं मिक्स करून घेऊया। ह्याच्यामध्ये बघा फ्रेश दही घेतलेलं आहे। आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं। तर का झाकून ठेवायचं, जे आपण रवा टाकलेला आहे ना तो चांगला भिजेल म्हणून एक 5च मिनिटासाठी झाकून ठेवायचे। 5 ते 7 मिनिट झाले बघा, आपण ह्याला झाकून ठेवलं होतं। आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला खायचा सोडा। 5 ते 7 मिनिट झालं होतं बघा, मी झाकून ठेवलं होतं। मिक्स करून घ्यायचं एकदा। आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे बघा खायचा सोडा आणि ह्याच्यावर टाकायचे आपल्याला 1 चमचाभर फक्त पाणी आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता बनवायला घेऊया। आप्पे पात्र बघा मी गरम करत ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण थोडं तेल टाकून घेऊया, थोडं असं टाकून घेऊया। गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवरच आपल्याला 2 ते 3 मिनिटं आपल्याला असं ठेवायचे, नंतर पलटी करायचे। तर आता आपण हलवून घेऊया, कारण मधलं पहिलं हलवायचं। शक्यतो बघा असं मधलं मग लाल होतं जास्त आणि असं हाताने जरी तुम्ही पलटी केलं तरी पण चालू शकते। असं बघा थोडं मी सगळीकडे तेल सोडलेलं आहे आणि मीडियम गॅसवरच 3-4 मिनिटं आपल्याला परत ठेवायचं आहे। ह्याला बघा मी सारखं असं हलवत राहिली होती, म्हणजे कुठं थोडंसं जर आपलं कच्चं वगैरे राहिलं ना तरी चांगलं भाजलं जाईल। आणि हे मध्ये भागीचं कसं लगेच भाजलं जातं ना, तरी हे उचलून मग मध्ये जरी तुम्ही ठेवलं तरी चालेल। नाहीतर हे आपलं साईडचं भाजस्तोवर काय होतं माहिती आहे का, मधलं मग करपून जाईल। आणि थोडं एक 2-3 मिनिटं जरी ठेवलं की नाही तुम्ही असं आणि परत थोडंसं वाढवून जरी केलं तरी चालेल। ते छान होतात बघा, किती मस्त असे भाजलेले आहेत।